कसा वाटला हा मेकअप? मी हा वाला मेकअप एकदम बजेट फ्रेंडली प्रोडक्ट्समध्ये केलेला आहे. चला बघूया. मी ॲक्वाचे टिश्यूज घेतलेले आहेत, त्याच्याने मी पूर्ण मॉडेलचा फेस पूर्ण क्लीन करून घेतला आहे आणि PSCचा ॲक्वा प्लस मॉइश्चरायझर मी इथे ॲप्लाय केलेलं आहे. आणि मी फ्रेश लुकचे हेझल कलरवाले आयलाइन्सेस इथे यूज केलेले आहेत आणि मी ते मॉइश्चरायझर पूर्ण स्किनमध्ये पेनिट्रेट होईपर्यंत सोडून दिलेलं आहे. आणि मी ते फॅनच्या हेल्पनी ते ड्राय करून घेतलं आहे. मला जास्त लेयर्स आवडत नाही, त्याच्यामुळे मी प्रायमर स्किप केलेला आहे आणि डायरेक्टली शॉपर एलची पॅलेट इथे मी यूज केलेली आहे. ऑरेंज आणि येलो कलरचं करेक्टर मी यूज करून पूर्ण मॉडेलचा फेसवरती जिथे जिथे मला थोडेसे डार्क वाटत होते, सर्कल्स अँड डार्क स्पॉट्स, तिथे मी पूर्णपणे व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेला आहे करेक्टर ॲप्लाय करून. त्याच्यानंतर मी फॉरएव्हर 52चं फाउंडेशन यूज केलेलं आहे. इथे मी कॅरमल आणि संडे असे 2 शेड्स मिक्स केलेले आहे. आणि युजली मी डायरेक्टली फेअर शेडला जात नाही. मी थोडंसं ट्राय करते की क्लायंटचा जो फेसचा कलर आहे त्याच्यावरतीच आपण काम करू आणि त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढा मी फेअर शेड मिक्स करून फाउंडेशन मिक्सिंग करत असते. सो मी याच्यानंतर फॉरएव्हर 52चं फेअर लाईट शेड एकदम कन्सिलरसाठी, हायलायटरसाठी मी यूज केलेलं आहे आणि मी ते खूप छान एकदम ब्लेंड करून घेतलेलं आहे. मी हे इथे प्रॉशचं ब्युटी ब्लेंडर यूज केलेलं आहे आणि मी इथे कॉन्ट्रोल पण शॉपर एलच्या पॅलेटनी करून घेतलेला आहे. डार्क शेड मी यूज केलेला आहे. तुम्हाला ब्रश नंबरही हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला ब्रश नंबरही मेन्शन करून देईन. प्रॉशचं हे ब्युटी ब्लेंडर खूप छान आहे, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. मला तर खूप छान वाटलेली आहे. इथे मी PSCचं छोटं मिनी ब्युटी ब्लेंडर यूज केलेलं आहे आईजसाठी. मी आईजवरती एकदम लाईट शेड फॉरएव्हर 52चा यूज करून मी छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे. फ्लिकाची लिपस्टिक यूज केलेली आहे. ही थोडीशी रेडिशमध्ये आहे. तुम्हाला ह्याचंही जर करता शेड हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी एक ब्रश घेतलेला आहे, त्याच्याने मी त्याला लिप लाईन करून त्याच्यानंतर मी त्याच्यावरती छान अशी लिपस्टिक अप्लाय करून घे. पूर्ण आयलिडवरती अप्लाय करून ब्राऊन शेड फक्त मी क्रीजवरती अप्लाय करून मध्ये शिमर अप्लाय केलेला आहे. फेरेरोशीचा मस्कारा मी यूज केलेला आहे इथे आणि काजल मी फ्लिकाचं यूज केलेला आहे. हायलायटर ब्रोबोनवरती मी हायलायटर अप्लाय केलं आहे आणि आय मॅजिकचं ब्लश मी यूज केलेलं आहे. काजल लावून झालं आहे. हे मॉडेलचा फेस रेडी आहे. आता राहिली होती हेअरस्टाईल. सो मी पूर्ण हेअर्सचे पार्टिशन करून घेतले होते व्यवस्थित आणि मी त्याच्यानंतर फुल हेअर्सवरती क्रिम्पिंग केली होती. क्रिम्पिंग करत असताना मी छोटे छोटेच पार्टिशन करून घेतले होते आणि मी जशी क्रिम्पिंग होईल तशी मी एक एक पार्ट घेत होते आणि क्रिम्पिंग करून घेतले होते. सो ही हेअरस्टाईल खूप इझी होती कारण माझ्या डोक्यात तशी काही आयडिया नव्हती की हेअरस्टाईल कशी. मला एवढंच लक्षात होतं की मला छान असे कर्ल्स करायचे आहेत. सो मी काय केलं होतं, मागे एक मेसी बन केला होता आणि मी फ्रंट व्हेरिएशनला मी कर्ल्स केले होते आणि मी मागे त्याला पूर्ण प्रॉपर पॅक केलं होतं आणि मी मध्ये छोटासा पफ केला होता. तुम्ही नोटीस कराल या हेअर्सच्या व्हिडिओमध्ये. सो असा होता हा हेअरस्टाईलचा लुक. आणि एक गोष्ट सांगायची होती की कर्ल्स करताना खूप जण प्रॉपर कर्लिंगची टेक्निक यूज करत नाही. काही माहीत नाही का, कर्ल्स करायची पण एक टेक्निक आहे. तुम्ही जर करता माझ्या या व्हिडिओमध्ये नोटीस कराल तर तुम्ही बघू शकता की ते कर्ल्स तशा पद्धतीने होतात. फक्त कर्लिंग मशीनला हेअर्स राऊंड करून ते कर्ल्स केलेले लॉंग लास्टिंग राहत नाहीत. त्याच्यामुळे कर्ल्स करायची एक टेक्निक आहे, ती प्रॉपर कर्ल्स करायची टेक्निक शिकून घेतली तर कर्ल्स खूप लॉंग लास्टिंग राहतात. मी तसंच त्याच्यावरती टाफचं हेअर स्प्रे केलं होतं आणि शाईन स्प्रे यूज केला होता. तुमच्याकडे पण जर करता कोणती हेअरस्टाईल असेल जी असं वाटत असेल की शेअर करावी आणि मी ती रिक्रिएट करावी तर प्लीज मला नक्की शेअर करा. मी नक्की ती हेअरस्टाईल ट्राय करेल आणि मी तुम्हाला टॅगही करेल. सो आपण बघूया. सो या हेअरस्टाईलमध्ये आपण जेव्हा फ्रंट व्हेरिएशन कर्ल्स करतो तेव्हा त्यांना असं स्ट्रेट 90 डिग्रीज अँगलमध्ये पकडून कर्ल्स करावे लागतात, जेणेकरून फ्रंट व्हेरिएशन तो खूप छान असा कर्ली दिसेल आणि मेसी लुक येईल. ही हेअरस्टाईल एंगेजमेंट, ब्राईड आणि सायडरसाठी और रिसेप्शनसाठी तुम्ही यूज करू शकता. खूप छान अशी कर्लिंगवाली हेअरस्टाईल आहे. सो अशा पद्धतीने मी यू पिन्सच्या हेल्पनी आणि आपले बॉबी पिन्सच्या हेल्पनी मी पूर्ण हेअर सिक्युअर करून घेतले होते आणि गोदरेजचं
शाईन स्प्रे मी इथं यूज केलं होतं आणि हा आहे आपला फायनल लुक. कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. चला भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.